इंग्रजी नवीन वर्षात आता आपण पदार्पण करणार आहोत. ह्या वर्षाची शेवटची पुत्रदा एकादशी यंदा 30 डिसेंबर 2025 वार मंगळवारी आलेली आहे. लक्षात घ्या, पुत्रदा एकादशी आणि ती स्मार्त आहे आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी आहे. स्मार्त एकादशी ही भगवान शंकरांची असते आणि नंतरची जी एकादशी असते म्हणजे भागवत एकादशी किंवा नंतरची कुठली पण असते तर ती भगवान विष्णूंची असते. पण ज्या दिवशी ज्या वेळेस पुत्रदा एकादशी स्मार्त एकादशीमध्ये मोडली जाते तेव्हा पुत्रदा एकादशीच धरायची असते. आजच्या व्हिडिओमध्ये पुत्रदा एकादशी निमित्त भगवान विष्णूंची संतान प्राप्तीची सेवा तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ सगळा बघा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. बघा, इंग्रजी नवीन वर्ष सुरू होणार आहे. आता आपण ह्या वर्षी म्हणजे ह्या वर्षाला आपण सगळेजण 2025 आपण सगळं काय जे काय सेवा कार्य ते सगळं केलं आहे. आता ही शेवटची एकादशी आहे आणि पुत्रदा एकादशी सर्वात महत्वाची मानली जाते संतान प्राप्तीसाठी आणि भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी सुद्धा ती तेवढीच महत्वाची मानली जाते. तर बघा, मला तुम्हाला सांगायचंय की आपल्याला काय काय सेवा करायची. बघा, संतान प्राप्तीसाठी, संतान मुलगा मुलगी नाही, संतान प्राप्तीसाठी तुम्ही दवाखान्याबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर आपण काही सेवा करायची आहे की संतान प्राप्ती व्हावी. आता संतान प्राप्तीचे बरेच काही कारण आहेत. सगळ्यात आधी येतं ते मेडिकल प्रॉब्लेम. तुम्हाला मेडिकल प्रॉब्लेम आहे, आपल्याला आपल्या आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी असतील किंवा मेडिकल प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेम सोबत परमेश्वराची साथ मिळणं ही तेवढं महत्वाचं असतं. म्हणून मेडिकल बरोबर अध्यात्माबरोबर आपल्याला मेडिकलही करायचं आहे, दवाखाना पण करायचा आहे. जो दवाखाना तुमचा चालू आहे तो तुम्ही कंटिन्यू करू शकता. बघा, ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांनी बाळकृष्णाची सेवा करा. मी जी सांगते ते तुम्ही करा. पण तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणजे आता समजा मी प्रेग्नेंट आहे तर मला संतान प्राप्तीची सेवा नाही करता येणार. काय? कारण ऑलरेडी माझ्या गर्भामध्ये एक बाळाचा जन्म होतो आहे, एक बाळ वाढतं आहे माझ्या गर्भामध्ये. पण ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे, म्हणजे अगदी प्रेग्नन्सीची टेस्ट वगैरे काही केलेली नाही पण प्रयत्न करत आहे, त्या ही सेवा करू शकता. आता बघा, सेवेचं काय तुम्हाला करायचं आहे. सगळ्यात आधी तर संतान प्राप्तीच्या बऱ्याच काही अडचणी असतात. जसं सगळ्यात आधी येतं मेडिकल प्रॉब्लेम. दुसरं येतं की आपल्याला प्रखर पितृदोष असेल तरही संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात. दुसरं, कुळदेवीचा मान सन्मान होत नाही आहे तरी सुद्धा संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात आणि बऱ्याच वेळा बाहेरची बाधा पण होते तेव्हा सुद्धा आपल्याला संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात. हे सगळेच लोक मानतात असं नाही. काही लोक फक्त डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, पण त्याच्याबरोबर ह्या सुद्धा गोष्टी असतात. आपण बऱ्याच वेळा म्हणतो, अगं ताई सगळं केलं, आमच्या दोघांचे पण रिपोर्ट नॉर्मल आहे तरीही आम्हाला गर्भधारणा होत नाहीये. तर तेव्हा हे कुठेतरी मग आपल्या देवाचं वगैरे अशा काही गोष्टी आपल्याला त्याचा त्रास होतो. मग त्याच्यासाठी संतान प्राप्तीसाठी तुमचं जर तुम्ही कुळाचार पण करायचं, आपलं कुळ धर्म जे आहे ते सुद्धा चालू ठेवायचं असतं. त्याच्याबरोबर येतं ते की जसं मी तुम्हाला सांगितलं की कधी-कधी पितृदोष सुद्धा असतो. मग त्याच्यासाठी पण आपण संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे किंवा नारायण नागबली वगैरे ज्या काही विधी आहेत त्या सुद्धा करायच्या असतात. पण आता ना संतान प्राप्तीसाठी काहीच नाही, आमचं सगळं चांगलं आहे, रिपोर्ट नॉर्मल आहे. आम्ही देवाचंही करतो. मग त्यांनी संतान आणि असंख्य स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. खूप सुंदर, सोपी, साधी सेवा आहे. पण नियम आहे. ताई याला हे करू का? त्याला ते करू का? नाही. मैत्रिणींनो, जे नियम आहे ते तुम्हाला पाळायचे आहे. एवढ्या वेळा म्हणायचं तर एवढ्याच वेळा म्हणायचं. जे काही नियम सांगते हे ते पाळायचे. सगळ्यात आधी 41 दिवसाची ही सेवा आहे. सुरुवातीला 1 दिवसापासून सेवेला सुरुवात करायची. मध्ये खंडन पडू द्यायचं नाही. लक्षात घ्या. ही सेवा खरं तर पुत्रदा एकादशीपासूनच सेवा सुरुवात करायची असते. म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्ही या सेवेला सुरुवात इथूनच करताय. पण ह्या महिन्यात ज्यांना अडचण आहे, काही अडचण आहे, मासिक धर्म आहे, सुतक आहे, त्यांनी काय करायचं तर 2026 ला जी कुठली एकादशी येईल तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. बट अगेन पुत्रदा एकादशी पासूनच सुरुवात करायची असते. पण मी तुम्हाला सांगते, नसेल शक्य तर मग जेव्हा एकादशी येईल तेव्हा तुम्ही सुरुवात करू शकता. आता सेवा काय करायची, सेवा कोणी करायची? पहिल्याच दिवशी, आता समजा मंगळवारी मला सेवा करायची आहे तर सोमवारी केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन नारळ, खडी, साखर ठेवायचं. महाराजांना विनंती करायची की ह्या कार्यासाठी महाराज मी सेवा करते आहे, निर्विघ्नपणे माझी सेवा पार पडून घ्या, असं आपल्याला म्हणायचं आहे. नंतर दुसऱ्याच दिवशी नवरा बायकोने, पहिल्या दिवशी नवरा बायकोने सेवेला बसायचं. ताई माझा नवरा बसणार नाही तर त्यांना बसवा.
त्यांना म्हणा की तुम्हाला या सेवेत बसायचं आहेच हा, पण काही कारणासाठी जर ते बाहेर गावी सर्व्हिसला असेल, म्हणजे अगदी ते अवेलेबल होणारच नाही ह्या एकादशीला नाही, किंवा दुसऱ्या कुठल्या पण एकादशीला तर येऊ शकत नाही, ते बाहेर गावी आहे किंवा मिलिटरीमध्ये आहे, बाहेर गावी जॉबला आहे, तर मग अशा वेळेस तुम्ही एकत्र म्हणजे नाही केली सेवा तरी चालेल. पण जर ते तिथे हजर असतील तर त्यांना तिथे बसवा. त्यांना म्हणा की फक्त बसा, काही करू नका, पण तिथे बसा, माझ्या बरोबर बसा, मी जे काही म्हणते ते ऐका. पहिल्याच दिवशी आपल्याला दोघांनी जोडीने सेवा करायची असते. पुत्रदा एकादशीच्या दिवशी ज्यांना संतान प्राप्तीच्या सेवा करायच्या आहे त्यांनी नक्कीच उपवास करावा. एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो, म्हणजे तुम्हाला तो बुधवारी सोडायचा आहे. समजलं? म्हणजे उपवास धरायचा. 41 दिवस उपवास धरायचा नाही. पहिल्याच दिवशी उपवास धरायचा असतो. पहिल्याच दिवशी नवऱ्यासोबत एकत्रित सेवा करायची असते. नंतर बायकाने बिचाऱ्या बायका आपणच सेवा करत असतो मग. आता ह्या कालावधीमध्ये मासिक धर्माला तर ती 4 दिवस ती सेवा थांबणार. नंतर ती सेवा कंटिन्यू करायची. आता कंटिन्यू करणं म्हणजे काय इथून पण सांगते, कारण बऱ्याच महिलांना अजून समजत नाही, म्हणून मला हे डबल किंवा सविस्तर सांगावं लागतं, कारण नियम अटींवर फार फोकस असतो आपला सेवेपेक्षा. आता तुम्हाला सांगते, समजा माझा 4 दिवस सेवा झाली, मासिक धर्म आला, तर ते नंतरचे 4 दिवस थांबणार. नंतर मी सेवा कंटिन्यू करणार म्हणजे मी नव्याने सेवा नाही करणार. जे 4 दिवस झाले मग नंतर मी 5, 6, 7, 8, 9, 10 असं मी काउंट करणार. हे झालं पहिलं. सेकंड, अगदी जर सुतक आलं तर काय करायचं, तर बघा, सुतक हे 13-14 दिवस चालत असतं, मग इतका मोठा गॅप चालत नाही. मग तुम्हाला जर सुतक आलं तर नव्याने सुरुवात करावी लागेल. मग नव्याने सुरुवात कधी करायची, मग तुम्ही कुठल्याही बुधवारी करू शकता किंवा कुठल्याही एकादशीला तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता. हा नियम आहे. एखादी डिलेव्हरी झाली तर तेव्हाही नव्याने सुरुवात करावी लागते, कारण 10-12 दिवस तो आपल्याला विटाळ मानला जातो. समजलं? आता हे क्लिअर झालं असेल. आता सेवा काय करायची तुम्हाला सांगते. आदल्या दिवशी तुम्ही नारळ, खडी साखर ठेवून आलात. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांसमोर बसायचं. तुम्ही संकल्प करू शकता की ह्या कार्यासाठी मी सेवा करत आहे. 41 दिवस अखंड सेवा करायची. मी गावाला चाललीये, लग्न कार्य आहे किंवा दहाव्याला जायचंय, मौतीला जायचंय, तर मग सेवा करून जा. 41 दिवस परान्न वर्ज म्हणजे दोघांनी, का तर शक्यतो दोघांनी दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही. दोघांनी मांसाहार खायचा नाही. 41 दिवस मांसाहार कडकडीत बंद. मग ताई, माझा नवरा ऐकणार नाही, मग मी सेवा करते नाही, कारण त्या सेवेचं तीर्थ तुमच्या दोघांना पण घ्यायचं आहे, म्हणून त्यांनाही मांसाहार बंद करायचा. त्यांनी धूम्रपान, मद्यपान जे काही करत असेल त्यांनी ते बंद करायचं. हा नियम आहे. ओके, नियम तुम्हाला समजले. आता साडी घालून सेवा करायची की नाही, तुम्ही साध्या ड्रेसमध्ये सेवा करू शकता. पहिल्या दिवशी दोघांनी बसायचं छानपैकी. बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच, तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो, ते जल तुम्ही प्यायचं असतं. सगळ्यात आधी सुरुवातीला बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही अगदी गाईच्या दुधाने, कच्चं नाही बरं का, साधं तापवलेलं थंड गाईच्या दुधाने अभिषेक करू शकता. नंतर मग पाण्याने करा. पण आपण ज्या सेवा करणार आहोत तो फक्त पाण्याने, साध्या पाण्याने अभिषेक करायचा. आता सेवा काय करायची, तुमच्याकडे गळती असेल, ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो, ते ठेवायचं. खाली बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. एवढं मोठं ताट घ्या, कारण पाणी भरपूर असतं. ते काय होतं ना, मग एवढंसं ताट घेतलं कधी पाणी भरून जातं, मग परत ते उचला, ते असं करायचंच नाही, म्हणून भरपूर मोठं ताट घ्या. पहिल्याच दिवशी स्वामी स्तवन एकदा पठण करायचं. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन आहे. नंतर 16 वेळा पुरुष सुक्तम, 16 वेळा सांगितलं आहे, तर 16 वेळात पुरुष सुक्तम म्हणायचं. अजिबात एकदा म्हणू का 5 वेळा म्हणू का, नाही, 16 वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं. आता पुरुष सुक्तम संस्कृत मध्ये म्हणा, प्राकृत मध्ये म्हणा, कसंही म्हणा, आपण 16 वेळा ते म्हणा. ते म्हणून झाल्यावर एक माळ संतान गोपाल मंत्र. संतान गोपाल मंत्र काय आहे, देवकी सुतम गोविंदम वासुदेवम जगतपतये देही मे तनयम कृष्णम त्वाम अहम शरणगतम, असा तो मंत्र आहे, जो एक माळ म्हणायचा. एक माळ म्हणत असताना 16 वेळा पुरुष सुक्त म्हणत असताना अभिषेक चालू ठेवायचा. ताई, आमच्याकडे अभिषेक पात्र नाही आहे. मग काय करायचं, बायकोने वाचायचं, नवऱ्याने त्या पाण्यात, म्हणजे आपण बघा, जेव्हा सत्यनारायणाला नाहीतर आरती करताना नवरा बायको एकत्रित आरती करता, नाहीतर बायको नवऱ्याचा हात धरते ह्या पद्धतीने. मग त्यांना सांगा की तुम्ही पळीभर पाणी असं टाकत राहा, मग तुम्ही वाचा, तुम्ही हात पण धरा असं, आणि तुम्ही वाचा पण. समजलं असेल? आता हे वाचायचं काय काय आहे, तर 16 वेळा पुरुष सुक्तम, एक माळ म्हणजे 108 वेळा संतान गोपाल मंत्र, आणि रामरक्षा 1 ते 9 ओव्यांपर्यंत आहे. फलश्रुती म्हणायची गरज नाही. 1 ते 9 वेळा रामरक्षा. आता रामरक्षा जर तुम्ही 11 वेळा म्हटली तर नक्कीच फायदा आहे. रामरक्षा तुमच्या शरीरातलं
ऑर्गन काही अडचण असेल तर ते तुमचं शरीर सुदृढ ठेवण्याचं काम करत असतं. आणि आपण प्रभू श्रीरामांना हीच विनंती करत असतो की माझ्या अवयव जे शरीरातले आहे ते सुदृढ ठेव. तर हे शक्य असेल तर डेफिनेटली तुम्ही 11 वेळा तुम्ही रामरक्षा म्हणा. 11 वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळं नाही, तर एकदा म्हटलं तरी चालेल, पण 11 वेळा म्हटलं तर खूप चांगलं. आता हीच सेवा कंटिन्यू 41 दिवस करायची. 16 वेळा पुरुष सुक्तम, 1 माळ संतान गोपाल मंत्र आणि 11 वेळा किंवा 1 वेळा रामरक्षा. हे 41 दिवस करायची. पहिल्या दिवशी आता काय होतं ना ताई, माझा नवरा कधी सकाळी येतो, कधी संध्याकाळी येतो. पहिल्या दिवशी थोडंसं संध्याकाळी सेवा केली तरी चालेल, प्रदोषकाळी. पण अगदी थोडीशी रात्री केली तरी चालेल, म्हणजे मंगळवारी रात्री सेवा केली तरी चालेल. पण बुधवारी एक टाइम ठेवावा. शक्यतो एक टाइम असावा की सकाळी 8ला किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा. तुम्ही दुपारी पण सेवा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण सेम सेवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक रोज सेम सेवा करायची. शक्यतो लवकर करण्याचा प्रयत्न करा, बाकी नाही जमलं तरी चालेल. पण एक वेळ असावी. अगदी आज खूपच काम होतं, काही बाहेर जायची वेळ आली, मग थोडंसं इकडे तिकडे चालतं, पण शक्यतो एक वेळ असावा. 41 दिवसाच्या सेवेमध्ये तुम्ही एका वेळात सेवा केली तर अतिउत्तम. एक काळ असावा आपल्या सेवेचा. मागे कधी कधी जर झालं खूपच लेट तर हरकत नाही, पण एक काळ असावा. तर ह्या पद्धतीने सेवा करायची. याचं उद्यापन वगैरे काही नाही. 41 दिवस सेवा केली ते रोज तीर्थ. प्रश्न आहे, ते रोज तीर्थ दोघा नवरा बायकोंनी प्यायचं. पहिल्या दिवसापासून ते तीर्थ दोघी नवरा बायकोंनी प्यायचं, तर ते शेवटपर्यंत प्यायचं. ताई माझा नवरा गावाला गेलेला आहे, ते नाही पिऊ शकत. तर कधीतरी तर ते येतीलच ना. जेव्हा येतील ते या 41 दिवसामध्ये 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, तेव्हा त्यांना प्यायला द्या. नाहीतर मग तुम्ही ते पिऊन घ्या. जर ते तिथे अवेलेबल असतील तर दोघांनी ते प्यायचं. बाकी कोणाला पण प्यायला द्यायचं नाही. ते तीर्थ तुमच्या दोघांनी प्यायचं. या पद्धतीने मासिक धर्म वगैरे आला तर ताई माझ्या नवऱ्याला सेवा करायला लावू का? नाही. कारण ते तीर्थ तुम्हाला पण प्यायचं आहे. मग ते 4 दिवस तुम्ही स्किप करा आणि नंतर मग तुम्ही सेवा करू शकता. या पद्धतीने समजलं असेल. काही अडचणी असल्यास तुम्ही कमेंटद्वारा विचारू शकता. उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. ठीक आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ.